नमस्कार, मी सुवर्णा। महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया। सुरुवात एका महत्त्वाच्याच बातमीनं। छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर या शहरात मनोज जरांगे यांचं भगवं वादळ धडकलं आहे। जरांगे जुन्नर शहरामध्ये दाखल झालेत। फटाक्यांची आतषबाजी करत, फुलांची उधळण त्यांच्यावर करत जुन्नरकरांनी जरांगे यांचं स्वागत केलंय। शिवजन्मभूमीच्या पायथ्याशी त्यांचं स्वागत करण्यात आलं। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याशी आपण अधिक बोलूया। सचिन, ज्यावेळी कोर्टाने निर्णय दिला त्याच वेळी जरांगेंनी हे स्पष्ट केलं की मी मुंबईत जाणारच। ते जुन्नर पर्यंत पोहोचले, जुन्नर मध्ये त्यांचं स्वागत झालंय, काय अधिक सांगाल? खरं तर आपण पाहिलं काल जरांगे पाटील हे आंतरराष्ट्रीय शाळेतून निघालेत आणि ते रात्री मुक्कामी जुन्नर येणार होते। मात्र मराठा समाजाचा एवढा पाठिंबा त्यांना मिळतोय, जागजागी त्यांचं जंगी स्वागत होतंय। त्यामुळे रात्री जुन्नरला पोहोचणारे जरांगे पाटील चक्क आज सकाळी जुन्नरला पोहोचलेत आणि कोर्टाची मनाई असताना सुद्धा जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनात ठाम होते आणि त्याच दिशेने ते आशेने ते मुंबईला निघले होते। आता त्यांना 1 दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाच्या आंदोलकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे। आज सकाळी ते जुन्नर शहरात पोहोचलेत। जुन्नर शहरात जे कार्यकर्ते रात्रीपासून त्यांची वाट पाहत होते, अक्षरशः सर्व कार्यकर्ते जागेवर थांबलेत, कोणीही ढळलं नाही आणि अशा पद्धतीत त्यांचं जुन्नरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय। जुन्नर शहरातील स्वागत घेतल्यानंतर जरांगे पाटील आता शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या शासकीय विश्रामगृहात पोहोचलेत। शासकीय विश्रामगृहात काही काळ जरांगे पाटील विश्रांती घेतील, त्यानंतर फ्रेश होऊन ते किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत। किल्ले शिवनेरीवरील शिवाजी मातेचं जे मंदिर आहे या ठिकाणी जरांगे पाटील अभिषेक करतील व त्यानंतर शिवजन्मभूमीची माती कपाळी लावून ते आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होणार आहेत। स्टुडिओ नक्की, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल सचिन। मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस। जरांगे थोड्याच वेळात शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचतील, शिवरायांना अभिवादन करतील आणि मग मुंबईकडे मार्गस्थ होतील असं कळतंय। आता सचिनने सुद्धा आपल्याला माहिती दिली। खेड, लोणावळा, पनवेल मार्गे ते मुंबईत रात्री दाखल होतील अशी माहिती मिळते आहे। खरं तर ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत होतंय, त्यामुळे थोडासा लेट होतोय। त्यांना जुन्नरला पोचायलाही थोडा लेट झाला। आता ते शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचले, शिवरायांना ते अभिवादन करतील गडावर जाऊन आणि मग मुंबईकडे मार्गस्थ होतील अशी माहिती आहे।